गोंदूबाबा अशोक खरातचे आणखी नवे कारनामे समोर. खरातने कोंबड्या चोरल्याचा ग्रामस्थांचा आरोप. 10वी नापास खरातनं शाळेत असताना लग्नात मुलींची छेड काढल्याचाही आरोप. गोंदू अशोक खरातची सलग 8व्या दिवशी कसून चौकशी. दररोज नव्या खुलाशांमुळे एसआयटी तपासाला वेग. आर्थिक व्यवहार, अंधश्रद्धा आणि इतर गुन्ह्यांच्या तपासावर एसआयटीचा फोकस. शिर्डीत भोंदू अशोक खरातचा आणखी एक मोठा जमीन व्यवहार उघड. विमानतळापासून काही अंतरावर 5 एकर जमीन. खरातची मालमत्ता चौकशीच्या फेऱ्यात. खरातच्या शिवनिका संस्थांच्या आर्थिक नाड्या आवळल्या. संस्थांचं बँक अकाउंट सील करण्याचे आदेश. धर्मादाय आयुक्तांकडून कारवाईला वेग. अशोक खरातबाबत 2 महिन्यांपूर्वीच माहीत होतं. मुख्यमंत्र्यांनी लगेच कारवाई करायला लावली. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांचा दावा. विकृत खरातनं नाशिकचं नाव खराब केल्याचं विधान. गोंदू खरातवर 8वा गुन्हा दाखल. राजेंद्र जासूद यांच्याकडून खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा. मरणाची भीती दाखवत खरातनं जासूद यांना लुबाडलं. चाकणकरांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा. चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीत एकमत. देवगिरीवरील चर्चेत चाकणकरांबाबत चर्चा. पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याची तक्रार. नागपुरात राम जन्मोत्सव शोभायात्रा. पोद्दारेश्वर राम मंदिरात विशेष पूजा. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींचा सहभाग. मुंबईतल्या परळ टीटी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद. एक लाईन बंद असल्यानं वाहतूक कोंडी. कोकणात वादळी वाऱ्यासह गारपीट. आंबा, काजू फळांना फटका बसण्याची शक्यता. कोकणातील बागायतदार हवालदिल.